तर शेफालीच्या मृत्यूनंतर आता गूढ वाढल्याचं पाहायला मिळते, कारण शेफाली अनेक प्रकारची औषधं घेत होती, त्याचाच परिणाम झाला का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय। आणि याच सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात माझ्या सहकारी दीक्षा पाटील यांच्याकडून। दीक्षा, खरं तर शेफाली व्हिटॅमिन सी आणि अँटी एजिंगची औषधं घेत होती, त्याचा काही तिच्या शरीरावर परिणाम झाला का, या संदर्भात काही माहिती आहे का? खरं तर शेफालीचं निधनानंतर सगळ्यांना धक्का बसलाय, पण तिच्या निधनाचं खरं कारण काय होतं ते अजून स्पष्ट झालेलं नाही। पोलीसही स्वतः पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा करतायत, कारण की अचानक तिचं निधन झालं आणि त्यात रात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास पोलिसांना कळाल्यानंतर ते तिथे लगेच तातडीनं तिच्या घरी पोहोचले। आणि तपासात एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे शेफाली गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अँटी एजिंगचे सप्लिमेंट्स घेत होती, म्हणजेच व्हिटॅमिन सी आणि त्यासोबतच ग्लुटाथायॉन नावाचं एक सप्लिमेंट जे तुम्हाला तुमची जी स्किन आहे ती फ्रेश, तरुण आणि असं यंग आणि असं व्हायब्रंट, ब्राईट दिसण्यासाठी मदत करते। आणि पण एकीकडे हे सगळं असताना दुसरीकडे असं म्हटलं जातं, काही डॉक्टरांचं म्हणणं आहे, काही रिपोर्ट्समध्ये असं म्हटलंय की या सगळ्याचा हृदयावर काही परिणाम होत नाही, हृदयाच्या आपल्या कोणताही इफेक्ट होत नाही। आणि आता अँटी एजिंग विषयी बोलायचं झालं तर गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच्यावर संशोधन सुरू आहे आणि एका रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की तरुण ठेवण्यासाठी SSP1 आणि SSP2 हे 2 प्रोटीन आवश्यक असतात। जर हे आपल्या बॉडीत असतील तरच आपण तरुण दिसू शकतो। म्हणूनच कुठेतरी सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सप्लिमेंट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि अशातच शेफालीच्या विषयी जेव्हा ही माहिती समोर आली त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न समोर आलाय की तरुण दिसण्यासाठी आपण जे सप्लिमेंट्स घेतो त्याचा कुठेतरी आपल्या आरोग्यावर पुढे जाऊन परिणाम होऊ शकतो का, जो अशा प्रकारे हृदयविकाराचा झटका किंवा सेलिब्रिटींमध्ये बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात, ते होतंय का? नक्कीच। तर हे सगळे सेलिब्रिटीज फिट असतात, रोज जिमला जात असतात, स्वतःला तरुण ठेवण्यासाठी अनेक स्टेरॉइड सुद्धा घेत असतात, या सगळ्याचा परिणाम झाला का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय।